नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित अशा वेळी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 12वा. राहुल त्याची आंघोळ दाढी आटोपून स्वयंपाकघरात आला तेव्हा इरा तिथे बटाट्याची भाजी करत होती. तो आत येताच आफ्टर शेव लोशन आणि मग कुठल्याशा सौम्य साबणाचा मंद सुवास दरवळला. अंघोळ झाल्यामुळे तो प्रसन्न टवटवीत दिसत होता. या क्षणी त्यांनी कालच्यासारखीच शॉर्ट घातली होती. काळी शॉर्ट आणि वरती लांब हाताचा पांढरा सैल शर्ट. पायाला नुकतंच मलम लावलेलं दिसत होतं. त्याला चालताना विशेष त्रास होत नव्हता असं दिसत होतं, कारण तो आता आधार न घेता बऱ्यापैकी चालू शकत होता. शर्टाच्या बाह्या दुमडून तो तिला म्हणाला, इरा, तुला काही मदत करू? नाही, नको. स्टोवरची पातेल्यातली भाजी ढवळता ढवळता इरा म्हणाली, तुला जर गप्पा मारायच्या असतील तर नुसता इथे बसून गप्पा मार, पण काही मदत वगैरे नको. राहुल लगेच खुर्ची सरकवून त्यात बसला. दोन्ही तळव्यांच्या मागच्या बाजूनं चष्मा वर सरकवत इरानं हात धुतले. ब्रेड आहे का? तिने विचारलं. राहुलनं टेबलावरच्या असंख्य वस्तूतून शोधाशोध करून एका पसरट भांड्याखालचा ब्रेड बाहेर काढला. आहे, पण त्यांनी उघडून बघितला, त्याला वास येत होता. इरानंही जवळ येऊन बघितलं. त्याचा तर काही उपयोग नाही. आता भातच जास्त टाकायला पाहिजे, किंवा पीठ असेल तर पोळ्या करता येतील. भाजी होत आली होती. इरानं तांदूळ धुवून घेतले आणि भाजी खाली काढून भात शिजायला टाकला. मग तीही राहुल समोर खुर्चीवर येऊन बसली. छे, अजून किती दिवस काढायचे का हे कळत नाहीये. एका हातानं आपलं कपाळ दाबत ती म्हणाली. तुला खरोखर कंटाळा आलेला दिसतोय, राहुल म्हणाला. कंटाळा निष्क्रियतेतून येतो. इथे करण्यासारखं काही आहे का? नुसतं आपलं रात्री झोपायचं, सकाळी उठायचं, थोडं झोपायचं, परत जेवायचं, परत झोपायचं. कंटाळा येणार नाही तर काय? वर्तमानपत्रसुद्धा नाही आहे. काही बातमी कळाली का? अंदाज असा आहे की बहुतेक आजचा दिवसच वादळाचा जोर राहील. काय सांगतोयस? एकदम आनंदून जात इरानं विचारलं. आणि ही बातमी तुम्हाला आत्ता सांगतोयस? अगं, पण नुसता अंदाज आहे हा. काही का असे ना, पण वादळाचा जोर तर कमी होईल ना. म्हणजे उद्या मला इथून जाता येईल. चला, हेही काही कमी नाही. तुला जाण्याच्या कल्पनेनं बराच आनंद झालेला दिसतोय, राहुल फटकन म्हणाला. इरा स्वतःच्याच नादात होती, त्यामुळे तिला त्याच्या आवाजातला, त्याच्या चेहऱ्यातला बदल लक्षात नाही आला. अर्थात तुला इथे कंटाळा नाही आला? नाही, मला असल्या गोष्टींची सवय आहे. बर्फाच्या वादळात अडकून आमचा एक ग्रुप असा तब्बल 8 दिवस अडकून पडला होता. बाहेर जायची सोय नव्हती. दारं खिडक्या लावून 8 दिवस आम्ही घरात होतो. आई ग, धन्य बाबा तुझी, उत्स्फूर्तपणे इरा म्हणाली. त्याला इलाजच नसतो ना. प्राप्त परिस्थितीला जर ती बदलवता येत नसेल तर सामोरं जाणं भागच पडतं. त्यात कौतुक करण्याजोगं काही नाही. नाही राहुल, काकून जाणे, पण मला नाही ते जमत. मी अशी मुकाट राहून कोणाला शरण जाऊ शकतच नाही. परिस्थितीशी 2 हात करण्याची माझी प्रवृत्ती आहे, मग ती माझ्याकडून निर्माण झालेली नसली तरी सुद्धा. त्यात त्रास आपल्यालाच होतो ना इरा. आता बघ ना, हे वादळ हे काही तू किंवा मी निर्माण केलेलं नाही आहे. मला ते माहिती आहे, त्यामुळे वादळ थांबेपर्यंत राहणं याशिवाय या परिस्थितीत दुसरा उपाय नाही, हेही माझ्या लक्षात आलं. मग उगाच स्वतःच्या जीवाला का त्रास करून घ्यायचा? राहुलचं बोलणं पटण्यासारखंच होतं. इरालाही ते मान्य होतं. हां, तू म्हणतोस ते खरं आहे, इरा कबुली देत म्हणाली. पण तरीही मला नाही पटणार ते. मी निमूट गप्प बसणार नाही. मला लगेच स्वतःच्या असहाय्य अवस्थेचा राग येईल. या परिस्थितीत मला टाकलं म्हणून देवाचा राग येईल, किंवा टाकलं ते टाकलं परत बाहेर येण्याचं सामर्थ्य देत नाही म्हणून जास्त संताप येईल मला. हे सांगत असताना इराचे सगळे हावभाव इतके मजेशीर होते की राहुलला हसू कोसळल्याशिवाय राहिलं नाही. कसं बसं हसू आवरत तो म्हणाला, बापरे, म्हणजे तुझा धसका घेऊन देव तुझ्यावर अशी वेळ कधी आणतच नसेल, हो का नाही? काही नाही, इरा मान हलवत म्हणाली. व्यवस्थित एका वरचढ एक प्रसंग आलेत बरं. एका वेळचं सांगते तुला.
असं म्हणत तिच्या अगदी व्यवस्थित आठवणीत असलेला प्रसंग तिने सांगितला. सहलींना, पथभ्रमणाला म्हणजे ट्रेकिंगला जायची तिला आवड होती. निसर्ग, माणसं, वातावरण सगळं काही तिला आवडायचं आणि ती ते हौसेनं आपल्या चित्रांमधनं व्यक्तही करायची. मुंबईतल्या ॲडव्हेंचर्स अँड यूथ या संस्थेची ती सभासद होती. संस्था नामवंत होती आणि तिथे असेच लांब लांब पदभ्रमणाचे कार्यक्रम ठरवत होते. तर एकदा संस्थेनं मे अखेरीला आणि जूनची सुरुवात अशा दरम्यानचे 20 दिवस घेऊन त्या काळात सातपुडा पर्वतात पदभ्रमणाचा कार्यक्रम आखला. नेहमीप्रमाणे इरा त्यात होतीच. इव्हाना ती व्यावसायिक ट्रेकर झाली असल्यानं आणि त्याच संस्थेच्या अनेक मोहिमात भाग घेत असल्यानं आपोआप ती महत्त्वाची झाली होती. तर कार्यक्रम आखला गेला. सभासद हवे तितके भरले. गटागटाची विभागणी झाली. प्रत्येकी 7 जणांचा एक असे 5 गट तयार केले गेले. त्यांना कार्यक्रम पत्रिका तयार करून दिली. विभागणी करताना असं झालं की इरा ज्या गटात होती त्यात ती एकटीच मुलगी होती. बाकीची 6 ही मुलंच होती. अर्थात इराला त्यात काही विशेष वाटलं नाही आणि संयोजकांनाही, कारण त्यांना इरा कशी आहे ते माहिती होतं. इरा धरून तिच्या गटातले सगळेजण 18 ते 20 या वयोगटातले होते आणि चांगले मोठे वगैरे दिसायचे. तर या गटातला एक जण विधानसभेच्या माननीय आमदार साहेबांचा मुलगा होता. चांगला टाग्या होता तो आणि बापाचं काय स्थान आहे हे माहीत असल्यानं हे चिरंजीव भलतेच गुणी होते. खुद्द इराच्या देखील वाटे जाण्याचा त्यांनी प्रयत्न करून बघितला, पण इरानं मागे पुढे काही न बघता सरळ त्याच्या एक खाणकान कानफाटात दिली होती आणि वर त्याच्या वडिलांना भेटून सगळं सांगायची धमकी देऊन टाकली. त्याच गटातले दोघेजण इराला आधीपासून ओळखत होते. त्यांनी त्या मुलाला समजावलं. त्यामुळे असेल किंवा इराचं धाडस, तिचा आक्रमकपणा पाहून असेल, पण तो टग्या नंतर काही तिच्या वाट्याला गेला नाही. नंतर त्यांचा पदभ्रमणाचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे सुरू झाला. ठरल्याप्रमाणे पहिला टप्पा व्यवस्थित पार पडला. पण नंतर मात्र सातपुड्याचं खोरं दाट दाट होत गेलं. तिथे मात्र बरंच जपून वाट काढत जावं लागायचं. कुठल्या वेळेला एखादा रानटी जनावर अंगावर झेप घेईल सांगता येत नाही. त्यामुळे बेसावध राहून अजिबात चालत नाही. त्यांच्या गटातला अनुभवी मार्गदर्शक त्यांना बजावून हे सांगायचा. एकदा या तुकडीचा मुक्काम असाच एका डाकबंगल्यात पडला. सातपुड्याच्या जंगलात शिकारीसाठी किंवा गंमत म्हणून देखील फिरायला येणाऱ्या लोकांसाठी तो बांधला गेलेला होता. दुपारी येऊन सगळे या डाकबंगल्यात धडकले. जेवण करून थोडा वेळ झोप काढण्याच्या उद्देशानं सगळे झोपले. थोडा वेळ पडून इरा आपलं स्केचबुक आणि पेन घेऊन फिरायला म्हणून बाहेर पडली. उन्हं उतरायला लागली होती. फिरत फिरत स्वतःच्या नादात ती बरीच लांबपर्यंत आली. रमतगमत आल्यानं तिला काही अंदाज आला नव्हता. तसा रस्ता तिने लक्षात ठेवला होता, त्यामुळे काही अडचण नव्हती. मागे वळून ती यायला लागली. थोडं अंतर गेली असेल तर डाव्या बाजूकडून तिला एक दबकी किंकाळी ऐकू आली. आधी तिला वाटलं आपल्याला भास झाला, पण काही सेकंदाच्या अंतरानं परत तिला दुसरी किंकाळी ऐकू आली. तशी मात्र काहीतरी अनैसर्गिक घडतंय याची तिला खात्री झाली. ज्या बाजूनं आवाज ऐकू आला त्या बाजूनं झाडी तोडवत ती जायला लागली. येताना तिने सहज म्हणून एक झाडाची दणकट फांदी तोडली होती. ती तिला उपयोगी पडली. त्या काठीच्या साह्यानं झाडी बाजूला करत ती हळूहळू आवाजाच्या रोखानं जायला लागली. थोड्या वेळानं धडपडीचे आणि बसक्या आवाजातल्या ओरडण्याचे आवाज जवळजवळ यायला लागले. शेवटची झाडी बाजूला करून तिने समोर बघितलं आणि ती एकदम सुन्न झाली. समोर टाग्या एका 15-16 वर्षाच्या आदिवासी मुलीला धरून तिच्यावर जबरदस्ती करण्याच्या प्रयत्नात होता. एक हात तिच्या तोंडावर दाबून दुसऱ्या हातानं तो तिच्या अंगावरचा धडपा ओढून काढत होता. ती मुलगी मात्र चांगली चिवट दिसत होती. त्याच्या ताकदीला न जुमानता ती त्याला जोमानं प्रतिकार करत होती. आधी काही क्षण इराला काय करावं ते सुचलं नाही. मग एकदम ती भानावर आली. हातातली काठी उगारून त्याच्या अंगावर धावली. तिला सोड, इरा ओरडली आणि तिच्या आवाजानं पहिल्यांदा टाग्या एकदम दचकला. थोडा काळ या मुलीवरचं त्याचं लक्ष विचलित झालं. त्यांनी आवाजाच्या दिशेनं बघितलं आणि इराला बघताच तो उर्मटपणे म्हणाला, तू गप चालत्यो इथनं. त्या मुलीला सोडा, तू माझ्यामध्ये पडायचं काम नाही. मी तुला नाही ना धरलं, मग बस. मला काय धरतो रे तू माकडा? माझा हिसका कसा आहे तो दाखवलाय तुला मी. मग आता जा ना, इथं का थांबली तू? निर्लज्जपणे हसत तो टग्या म्हणाला, तू त्या मुलीला सोड. अरे तुला पण काय एवढा तिचा कळवळा आहे? तुझी लागते का कोणती? जा, नाही सोडत, जा. असं म्हणत परत तो तिच्याकडे वळला. मग मात्र इराला संताप आवरला नाही.
काठी उगारून तिने त्याला झोडपायला सुरुवात केली. त्या टग्याला ते अनपेक्षित होतं. तो कळवळला. त्याचं त्या मुलीकडे दुर्लक्ष झालं. तेवढ्या काळात ती मुलगी सुटली. इकडे टग्या तिच्या काठीचे वार चुकवत उठला आणि एकदम तिच्या अंगावर धावला. तिची काठी दुसऱ्या बाजूनं पकडून खेचायला लागला. इरानं सुद्धा काठी सोडली नाही. दोघांचा तो प्रकार चालू असताना अचानक टग्याचं लक्ष इराच्या मागे गेलं. तशी काठी सोडून तो चपळाईनं वळला. झाडीत दिसेनासा झाला. असं काय त्याने बघितलं म्हणून इरा वळली, जाग्यावर थांबली. कुठून तरी अवतीर्ण झाल्यासारखा एक उंच, शिडशिडीत, काळा कुळकुळीत तरुण त्या मुलीपाशी उभा होता. रडत रडत ती त्याला काहीतरी सांगत होती. तिने त्याला काय सांगितलं कोणास ठाऊक, पण इराच्या काही लक्षात येणे अगोदर त्या तरुणानं पुढं होऊन तिचा हात पकडला. एका झटक्यात इराच्या हाताला झटका देऊन त्याने तिला आपल्या खांद्यावर टाकलं आणि तो झपाझपा चालायलाही लागला. एक क्षणभर इरा दिगमूढ झाली. भानावर येताच तिने जोरजोरात लाथा झाडायला, ओरडायला सुरुवात केली. ती एवढी मारत होती, सोडा म्हणून ओरडत होती, तरी तो ढिम्म होता. त्याच्या मागोमाग ती मुलगी पळत येत होती. इराला खांद्यावर टाकून तो त्यांच्या वस्तीत घेऊन गेला आणि एका वयस्कर दिसणाऱ्या माणसापुढे त्याने तिला टाकलं. आजूबाजूला सगळी माणसं भोवताली उभं राहून तिच्याकडे उत्सुकतेनं बघायला लागली. तरुणाचं आणि त्या माणसाचं काहीतरी संभाषण झालं. तो त्यांचा पुढारी दिसत होता. त्यांनी त्या मुलीला काहीतरी सांगितलं. तशी पुढं होऊन तिने इराच्या दंडाला धरलं. मला कुठे नेताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? इराच्या आरड्याओरड्याला न जुमानता त्या मुलीनं आणि एका तरुणीनं तिला एका छोट्याशा झोपडीच्या आत ढकललं आणि त्याही आत येऊन तिथे बसल्या. इराचा इतका संताप होत होता की झक मारली आणि या भानगडीत पडले. काही कारण नसताना तिला सरळ उचलून इथे आणलं होतं, डांबून ठेवलं होतं. बरं, भाषा येत नसल्यामुळे त्यांना काही विचारता येत नव्हतं की सांगताही येत नव्हतं. भीतीपेक्षा सुद्धा स्वतःच्या असहाय्यपणाचा तिला संताप येत होता. तिची अवस्था त्या मुलीनं बघितली. तिच्याजवळ येऊन ती तोडक्या मोडक्या मराठीत आणि खाणाखुणांनी तिच्याशी बोलायला लागली. बराच वेळ डोकंफोड केल्यावर इराला कळलं की तिला इथे आणणारा तरुण हा त्या मुलीचा मोठा भाऊ होता आणि ती तरुणी म्हणजे तिची वहिनी होती. तिच्या भावानं रागाने तिला इथे उचलून आणलं होतं. आपल्या बहिणीशी अतिप्रसंग करणाऱ्या मुलाबरोबरची ती मुलगी आहे, तेव्हा तिला शिक्षा करायलाच पाहिजे या हेतूने त्यांनी तसं केलं होतं. पण त्याचं ते कृत्य त्यांच्या पुढाऱ्याला आवडलं नव्हतं. शिवाय त्या मुलीनं सत्य परिस्थिती त्यांना सांगितली होती. त्यामुळे आता तिला त्यांच्यापासून धोका नव्हता. उद्या सकाळी ते लोक इराला सुखरूप तिच्या लोकांमध्ये पोहोचवणार होते. बिचाऱ्या त्या मुलीनं तिला त्यातल्या त्यात बऱ्यापैकी खाद्यपदार्थ आणून दिले, प्यायला पाणी दिलं, चांगला बिछाना घालून दिला. पण तरीही रात्रभर इरा झोपू शकली नाही. अरे, एरवी मी नाही रागवत, भाताचं पातेलं उतरवत इरा म्हणाली. पण माझी काही चूक नसताना जर मला अशा परिस्थितीत ढकललं गेलं तर मला राग येतो. मगाशी मी म्हटले ना त्याप्रमाणे मग मला सगळ्या गोष्टींचा राग यायला लागतो. तेव्हासुद्धा माझा असाच रात्रभर संताप होत होता. आता तसं बघ ना, दुसऱ्या दिवशी सकाळी ते मला सोडणार होते, पण नाही. मला विलक्षण त्या परिस्थितीत मी सापडले ना याचा राग येत होता. स्टोव्ह विझवून इरा परत खुर्चीत बसली. अगं, मग पुढे काय केलंस तू? सकाळी त्यांनी मला पोचवलं. तिकडे नुसती धावपळ, माझी शोधाशोध चालू होती. त्या टग्यानं अजिबात ताकाला तूर लागू दिली नव्हती. मग मी गेले, आमच्या मार्गदर्शकांना सगळं सांगितलं. मग काय रे, पुढचा सगळा कार्यक्रम आम्ही ठरल्याप्रमाणे पार पाडला. पण त्याच्यावर फार बंधनं घातली गेली. नंतर मुंबईत आल्यावर त्याच्यावर काही कारवाईसुद्धा केली वाटतं, पण नंतर काही मला तो संस्थेत दिसला नाही. अरे बापरे, म्हणजे तुला चांगलेच अनुभव आलेत म्हणायचे. इरानं काय सांगायचं तुला या अर्थी चेहरा केला. बरं राहुल, तू जेवणार आहेस का? मी भात जास्त टाकलाय आणि माझे ते फराळाचे पदार्थही आहेत. तुझं त्यात भागेल असं मला वाटतंय. राहुलनं मान डोलवली तशी इरानं जेवणाची तयारी करायला सुरुवात केली आणि बाहेर परत एकदा वादळानं जोर धरायला सुरुवात केलेली होती. राहुलनं सांगितलेल्या त्या बातमीनं कितीही नाही म्हटलं तरी इराला हुरूप आला होता. तो अंदाज होता, पण काही हरकत नव्हती ना. याचा अर्थ वादळाचा जोर कालच्या इतका नसणार होता. विमान नसलं तरी रेल्वे, बस किंवा एखाद्या खाजगी वाहनानं सुद्धा तिला केरळ बाहेर पडता आलं असतं. मागची आवराआवर करताना तिला बाहेरच्या वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता, पण कालची तुलना करताना आज तो कमी होता एवढं मात्र खरं. अत्यंत आनंदानं इरा बेडरूममध्ये गेली.
येताना तिने घाईघाईत कसं तरी सामान कोंबून आणलं होतं, ते सगळं तिने बाहेर काढलं आणि व्यवस्थितपणे लावायला सुरुवात केली. आपले आज काहीसे ओले असलेले कपडेसुद्धा तिने काढून घड्या करून वरच्यावर ठेवले. ती अगदी मनापासून आपल्या कामात मग्न होती. तेवढ्यात तिला काहीतरी हालचाल जाणवली म्हणून तिने वर बघितलं तर बेडरूमच्या दारात राहुल उभा होता. "अरे ये की, आत ये." प्रसन्नपणे इरा म्हणाली. राहुल पहिल्यांदा काहीसा घुटमळला, मग आत येऊन बेडच्या टोकावर बसला. "तू तर अगदी जायची तयारी करून ठेवली आहेस." तिच्या आवराआवरीकडे बघत तो म्हणाला, "हो, उद्या सकाळी उठलं की तोंड धुवून चहा पिऊन मी लगेच निघणार." "आणि वादळ थांबलं नसेल तर?" "वादळ उद्या नक्की नसणार," इरा विश्वासपूर्वक म्हणाली. "कशावरनं?" राहुल तिच्या ठामपणानं चकित होऊन म्हणाला. "त्या वादळाने काय तुझ्या कानात येऊन सांगितलं काय?" "कानात कशाला सांगायला पाहिजे?" सुटकेसचं झाकण फटकन बंद करून त्याच्यावरच राहुलकडे तोंड करून बसत इरा म्हणाली, "सगळ्यात पहिल्यांदा हा आवाज ऐक. कालच्या तुलनेत बघ किती फरक जाणवतोय. काल ह्या वेळेला कांठाळ्या बसेल एवढा आवाज येत होता. झालंच तर वातावरणात सुद्धा किती अंधारून आलं होतं. खिडक्या उघड्या राहिल्या होत्या तर त्यांचाही किती धडाधडा आवाज येत होता. आणि मुख्य म्हणजे आपण स्वतः बाहेर होतो, आपण अनुभव घेतलाय की किती जोर होता त्याचा. आज सकाळी उठून मी बघितलं, कालच्या तुलनेत आभाळ कमी भरलेलं आहे. आणि मी मागे माडाच्या खोडावर जरा वेळ जाऊन बसले होते तेव्हा बघितलं, माझ्या शेजारून एक साप बिळातनं बाहेर पडून सरपटत गेला. मुंगळे बाहेर आले होते. झालंच तर पक्षी चांगले बाहेर येऊन उडत होते, ओरडत होते. आपल्यापेक्षा ना या सगळ्यांना निसर्गाच्या हालचालींची अगदी बारीक चाहूल असते. ज्या अर्थी ते बाहेर पडले त्या अर्थी परत वादळ येणार नाही अशी मला सकाळीच शंका आली होती. पण तेवढ्यात परत जोराचा वारा आला म्हणून मी आत आले. पण तू बातमी सांगितलीस आणि मग माझी खात्रीच झाली. उद्या आपल्याला इथून निशंकपणे जाता येईल. आज फार तर काय, एखादी जोराची वावटळ येईल. राहुल अगदी एकाग्रतेनं इराचं लांब लचक बोलणं ऐकत होता. तुझी निरीक्षण शक्ती चांगली जबरदस्त आहे की, तो कौतुकानं म्हणाला. हो ना, काय करणार, ठेवावीच लागते ना. दुसऱ्याचे बारकावे कळायला मदत होते ना. राहुल मात्र जरासा गंभीर झाला होता. एकंदरीत उद्या जायचं हे नक्की. हो, माझं तरी. तुझ्या खात्रीप्रमाणे वादळ थांबलं तर मी उद्या निघणार. नकळत वातावरणात गंभीरपणा आला. इराच्या ते लक्षात आलं. तो ताण कमी करण्यासाठी ती म्हणाली, उद्या या वेळेला तू बेंगलोरला असशील आणि तिथून मग अमेरिका, काय? राहुलनं एक सुस्कारा सोडला. काय गंमत आहे बघ ना. खरंच गंमत आहे. 3 दिवसांपूर्वी आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो आणि ओळख नसताना आपल्यावर एकत्र राहण्याची पाळी आली. खरंच गंमत आहे रे. एखाद्या हिंदी सिनेमातला योगायोग असतो ना, तसं झालंय. तुझ्या वडिलांचं खरं आहे. आपण सगळे परिस्थितीच्या फेऱ्यात अडकलेले दुर्दैवी जीव आहोत. किती अचानक आपण एकत्र आलो. आता उद्या तू मुंबईला आपल्या उद्योगात असशील आणि मी माझ्या. राहुलच्या बोलण्यातली ती उदास छटा इराला फार लागली. तिची ही अवस्था थोडीफार तशीच झाली होती. फक्त राहुलसारखी तिला ती उघडपणे बोलून दाखवता येत नव्हती इतकंच, आणि ते का हे तिलाही सांगता आलं नसतं. पण राहुलच्या बोलण्यात आलेला आपल्या वडिलांचा उल्लेख तिने पकडला. राहुल आपल्या आईवडिलांच्या वेळच्या परिस्थितीला ते कारणीभूत होते आणि आपलं म्हणशील तर त्यांनी निर्माण केलेल्या घटनांच्या साखळीतले आपण शेवटचे दुवे आहोत, बाकी काही नाही. कसं काय इरा? अगं खरोखर ते दोघं परिस्थितीचे गुलाम होते. मला नाही पटत आहे ते. चष्मा काढून इरा म्हणाली. परिस्थिती ते स्वतःला हवी तशी वळवून घेऊ शकले असते, पण त्यात ते अपयशी ठरले. जरा डोकं शांत ठेवून पप्पा वागले असते तर पुढचं हे काही झालंच नसतं, किंवा शरा आंटीनं सुद्धा दुसऱ्याशी लग्न करायला प्रखर विरोध केला असता तरी ते शक्य झालं असतं. हे बघ, तू हे सगळं आताची परिस्थिती नजरेसमोर ठेवून बोलतीयस. त्यावेळची परिस्थिती वेगळीच होती ना. वेगळी म्हणजे काय होती? निदान आता जसं स्वतंत्र वातावरण आहे आई मुलांच्या मध्ये, तसं नव्हतं. तुझ्या माहिती करता एक गोष्ट सांगू? तू म्हणतोस तसं या आजच्या परिस्थितीत सुद्धा मुलामुलींची जबरदस्तीनं लग्न लावली जातात, त्यांचे सौदे केले जातात, सगळं काही होतं. मग
काहीही न सुचून राहुल गप्प बसला. परिस्थिती म्हणजे काही कोणी राक्षस नाही आहे की वेगळी गोष्ट नाही आहे. माणसानी परिस्थितीला निर्माण केलंय. माणसापासून घटनांची साखळी निर्माण झाली आणि घटना निर्माण होतात ते त्याच्या प्रवृत्तीतनं. आपल्या भावनांचं, आपल्या प्रत्येक गोष्टीचं माणूस आजूबाजूच्या गोष्टींवर आरोप करतो आणि मग परिस्थिती जन्माला येते. परिस्थिती बदलत नसते, माणूस बदलत असतो. परिस्थितीचा बाऊ करणारी माणसं दुबळी असतात, पलायनवादी असतात. बघ ना, तू म्हणतोस परिस्थिती बदलली. कुठे बदलली सांग? अजूनही जातपात आहे, अनिष्ठ रूढी प्रथा आहेत, हुंड्यासाठी मुली जाळल्या जात आहेत. जे काही वर्षांपूर्वी होत होतं तेच आज आहे. फरक इतकाच आहे की पूर्वी मुलगी अशिक्षित असायची, आता सुशिक्षित आहे. बैलगाडी होती, तिथे गाडी आली आहे. थोडक्यात काय, तर वरवरच्या तांत्रिक सुधारणा झाल्या आहेत, पण माणूस आणि त्याची प्रवृत्ती आहे तशीच आहे. म्हणूनच परिस्थिती सुद्धा तीच आहे. जे स्वतंत्र आहेत ना, ते नाही परिस्थितीची फिकीर वगैरे करत बसत. उठतात आणि स्वतःला जे पटेल आणि ज्यानं सामाजिक हितसंबंधांना बाधा येणार नाही ते अगदी जरूर करतात. आणि म्हणूनच मी म्हणते की आपल्या आईवडिलांना परिस्थिती बदलवणं शक्य होतं, पण त्यांनी ती बदलली नाही. अगं, कदाचित जे घडणार होतं ते अटळ होतं म्हणून त्यांना तशी बुद्धी झाली असेल. राहुल, अरे माणसाच्या आयुष्याच्या घडणीत 99% त्याचे प्रयत्न असतात आणि फक्त 1% दैववाद असतो. तो 1% दैववाद महत्वाचा असतो, पण कबूल आहे. पण त्याआधी 99% प्रयत्न असतात हे विसरून कसं चालेल? ते असतात म्हणूनच 1%च्या दैववादाची साथ मिळाल्यावर 100% यश तुमच्या पदरात पडतं आणि तुम्ही असामान्य होता. पण तरीही त्यांच्या काही गोष्टी कन्सिडर करून मी म्हणेन की परत त्यांनी एकत्र यायला नको होतं. अर्थात हे डोकं आमच्या आईचं म्हणा. त्यांचं पूर्वीचं प्रेम वगैरे सगळं ठीक आहे गं, पण नंतर एकत्र येऊन त्यांनी काय मिळवलं? काय साध्य काय केलं त्यांनी त्यातनं? ते तू नाही ठरवायचंस रे. त्यांच्या परीनं त्यांनी त्यांना हवं ते मिळवलं. आणि तुला एक सांगू का राहुल, तू कितीही अमान्य केलंस तरी तू फिरून फिरून एकाच मुद्द्यावर येतोयस. ते दोघे जण शारीरिक सुखासाठी जवळ आले असं तुला वाटतंय. मला वाटतं तुला मानसिक संबंध अभिप्रेतच नाहीयेत आणि त्यामुळे तू हे बोलतोयस. नाही, तसं नाही गं. पण मानसिक प्रेम असेल तर मग शारीरिक जवळीकीची गरजच काय? हो का? मग उद्या तुझं समजा एखाद्या मुलीवर प्रेम बसलं, तिच्याशी लग्न झालं, तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे तुला तिच्याशी शारीरिक जवळीक करण्याची गरजच नसेल, हो का नाही? मी माझ्या नाही, आपल्या आईवडिलांच्या संदर्भात बोलतोय. का? असं का? एकाचा नियम दुसऱ्याला का लागू नये? मग तुला म्हणायचे तरी काय? प्रत्येकानं विवाहबाह्य संबंध ठेवावेत आणि समाजानं त्याला उदारपणे मान्यता द्यावी का? राहुलनं आवेशात विचारलं. हे बघ राहुल, तू एकदम टोकाची भूमिका घेतोयस. मी तसं म्हटलं तरी का? माझा आक्षेप आहे तो तुम्ही फक्त स्त्रीला शरीर मानता यावर. स्त्रीला चारित्र्य असतं का फक्त शरीरच असतं? शरीर शुद्ध असलं म्हणजे काय फक्त स्त्री पवित्र? आणि मग जो नियम स्त्रीला तो पुरुषाला का नाही रे? पुरुषानं काही प्रकार केले तरी चालतं, स्त्रीला मात्र तो अधिकार नाही. एक गोष्ट लक्षात घे राहुल, मी विवाहबाह्य संबंधांची किंवा स्वैराचाराची पुरस्कर्ती नाही आहे. विवाहबाह्य संबंध मग ते स्त्रीचे असोत की पुरुषाचे, ते निंदनीयच आहेत. पण इथे हे सुद्धा लक्षात घे की काही अपवादात्मक परिस्थितीत त्याला धर्मानं सुद्धा मान्यता दिलेली आहे. शरीर हे काही साध्य नाही रे, ते सुख मिळवण्याचं एक साधन आहे. मला तुझी आई अजिबात अपवित्र किंवा वाईट होती असं वाटत नाही, किंवा तिने समाजबाह्य काही वर्तन सुद्धा केलं नाही. तिने मुलीचं कर्तव्य म्हणून वडील सांगतील त्या मुलाशी लग्न केलं, पत्नी म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं, आई म्हणून सुद्धा ती कुठेही चुकली नाही. असं असताना समजा त्यातून थोडा वेळ तिने स्वतःसाठी वापरला. किती? तर 365 दिवसातले फक्त 8 दिवस, तर लगेच ते समाजबाह्य होय? आपल्या प्रेमाशी निष्ठा रागून समजा तुझ्या आईनं शारीरिक संबंध प्रस्थापित केले असतील, पण मग काय बिघडलं?
मानसिक प्रेमाला सुद्धा व्यक्त होण्यासाठी कुठेतरी कधीतरी स्पर्शाची आवश्यकता असतेच की. एवढं लांबलचक बोलण्यानं इराचा चेहरा लालसर झाला होता, पण तिला त्याची फिकीर नव्हती. तिच्या बोलण्यावर बेडवरच्या चादरीवर रेघोट्या उडत राहुलही गप्प बसला. काही क्षण तिथे शांतता पसरली. मग त्याच्याकडे बघत इरानं मृदू स्वरात विचारलं, राहुल, मला खरं सांग रे, तुला आईचा राग येतो तो तिने तुझ्या डॅडींच्या जागेवर दुसऱ्या कोणाला तरी आणून बसवलं म्हणूनच ना? राहुलनं एकदम खाडकन वर बघितलं. इराच्या लक्षात आलं की आपण बरोबर त्याची दुखरी नस पकडलेली आहे. कारण तिचा प्रश्न ऐकताच नकळत त्याच्या डोळ्यांच्या कडात पाणी जमल्याचं तिला एवढ्या लांबूनही दिसलं. इरा पटकन उठली, त्याच्या जवळ जाऊन बसली. त्याचा हात आपल्या हातात घेऊन हलके हलके त्यावर थोपटायला लागली. तुझं तुझ्या वडिलांवर खूप प्रेम होतं? तिने विचारलं आणि न बोलता राहुलनं होकारार्थी मान हलवली. कसे होते रे ते दिसायला? राहुलनं वर बघितलं. इरानं पाहिलं त्याच्या डोक्यात जुन्या आठवणींची गर्दी आणि उत्सुकता होती. जणू त्याला किती सांगू आणि किती नको असं राहुलला झालं होतं. उत्साहाच्या भरात राहुल तिला वडिलांविषयी सगळं सांगायला लागला. त्यांचं दिसणं, बोलणं, जोरात हसणं. त्यांच्यावरचं त्याचं प्रेम ऐकताना इराला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. वडिलांवर त्याचं अफाट प्रेम होतं आणि त्यांच्या संदर्भातली अगदी बारीकातली बारीक घटनासुद्धा त्याला आठवत होती. वडिलांवर तर तिचंही तसं खूप प्रेम होतं की, पण तरीही राहुलसारखं त्यांच्याबद्दल बारीक सारीक असं तिला आठवत नव्हतं. मग खरं तू मिलिटरीत कसा गेला नाहीस रे? माझी खूप इच्छा होती, अर्थात डॅडी असताना. आईनं माझ्यावर कुठल्याही प्रकारची सक्ती केली नाही एवढं मात्र खरं, पण माझीच इच्छा नाही झाली. डॅडी असते ना तर मात्र माझं आयुष्य वेगळं झालं असतं. कदाचित मग मी मिलिटरीत गेलो सुद्धा असतो. राहुल, हे बघ, तुझ्या डॅडींची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. माझे पप्पा सुद्धा नाहीत. डॅडींबद्दल उत्साहानं बोलणारा राहुल इराच्या त्या बोलण्यानं एकदम थबकला. आईला खरंच काही वाटलं नाही. डॅडी जाताच ती किती सहजपणानं स्वतःचं सुख मिळवण्याच्या मागे लागली. आईबद्दल राहुलच्या मनात किती खोलवर आढी बसली आहे हे इराच्या लक्षात आलं. असं नको म्हणूस राहुल. अरे, सहवासानं तर एखाद्या प्राण्याबद्दल सुद्धा मनात प्रेम निर्माण होतं. मग तुझे डॅडी तर जिवंत माणूस होते. तू सांगतोस त्यावरून ते आनंदी रसरशीत व्यक्तिमत्वाचे होते असंही दिसतंय. मग असं असताना आईला काही न वाटणं कसं शक्य आहे सांग? त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तिच्यावर कुठेतरी प्रभाव पडला असेलच की. पण शेवटी स्त्रीच्या बाबतीतच तिचं पहिलं प्रेम नेहमी श्रेष्ठ ठरतं. आणि एक बघ ना राहुल, डॅडी गेल्यानंतरही योगायोगानं त्यांची गाठ पडली. एकमेकांना जवळ यायला काही गोष्टी पोषक ठरल्या म्हणून झालं रे ते. इराच्या त्या तर्कसुसंगत बोलण्याचा, तिच्या समजावण्याचा कुठेतरी राहुलवर परिणाम होत होता. विषय बदलून तो म्हणाला, लिव्ह इट इरा, आता मुंबईला जाऊन काय करणार तू? मी? मुंबईची आठवण येताच इराचा चेहरा गंभीर झाला. मला तर पहिल्यांदा जाऊन नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. राहुलचा चेहरा पडला. तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला, तुझा राग अजून गेला नाही का? इरानं हलकेच आपला हात काढून घेतला. मग दोघे दूर सरकत म्हणाली, राग नाही रे, मला नाही काही राग वगैरे आलेला. मग राजीनामा का देणार आहेस? पप्पांनी मला या नोकरीबाबत अंधारात ठेवलं. माझ्याशी खोटेपणा केला त्यांनी. अगं, मला म्हणतीयस आणि तू सुद्धा तसंच वागतीयस की. आता ते नाही आहेत ना, मग त्यांच्यावर राग धरून उपयोग काय? अरे, पण तुला कोणी सांगितलं माझा त्यांच्यावर राग आहे म्हणून? इरा काहीसं हसत म्हणाली, राहुल, मी राजीनामा एवढ्यासाठी देतेय की मला वशिल्याची चीड आहे आणि ही नोकरी मला वशिल्यानं मिळाली आहे, गुणांनी नाही. तसं नसेल इरा, कशावरनं वशिल्यानं मिळाली? तिला समजावत तो म्हणाला, अरे तसंच आहे राहुल. वडिलांकडनं मला अभिरुचित जागा असल्याचं कळलं. मी अर्ज आणि माझी काही चित्र घेऊन व्यवस्थापकांना भेटले. त्यांनी मला जुजबी प्रश्न विचारले, चित्र पाहिली आणि 2 दिवसांनी कळवू म्हणाले.
2 दिवसांनी मला थेट नेमणुकीचं पत्रच मिळालं होतं. आता तूच सांग, इतक्या सहजासहजी कशी नोकरी मिळाली? मग हा प्रश्न तुला त्यावेळेला नाही पडला? नाही पडला रे, प्रांजळपणे ती म्हणाली. मला वाटलं माझी चित्र बघून त्यांनी मला नोकरी दिली. अगं मग कदाचित तसंही झालं असेल ना? नाही. त्यावेळेला डोळ्यांवर झापड होती, आत्ता नाहीये. गुणवत्तेनं मला नोकरी मिळाली असेल अशी आता मला खात्री नाही वाटत. ठीक आहे, जे झालं ते झालं, पण आता तर तुझं टॅलेंट त्यांना कळलं असेल. ही पळवाट झाली रे. समजा माझ्यामध्ये नसली गुणवत्ता तर? मी उगाचच्या उगाच एका गुणी माणसाची जागा निव्वळ वशिल्यानं अडवली असा त्याचा अर्थ नाही का होत? इरा, कदाचित तुझ्या वडिलांना तुझा हा स्वभाव माहिती होता म्हणून त्यांनी मुद्दाम तुला ती संस्था कोणाच्या मालकीची आहे ते सांगितलं नसेल. त्यांनी खरंच वशिला लावलेला नसेल. छे राहुल, त्यांना जसा माझा स्वभाव माहिती होता तसा मलाही त्यांचा माहिती होताच की. त्यांनी जर खरोखर वशिला लावला नसता तर त्यांना ही गोष्ट लपवण्याची काही गरजच नव्हती राहुल. आणि म्हणून मी नोकरी सोडणार आहे. फार हट्टी आहेस तू. हे बघ, चांगल्या गोष्टीसाठी हट्ट करण्यात काही वाईट नाही. आणि अरे, मी काही स्वस्थ बसणार नाही आहे. मी फ्रेंचचा क्लास लावणार आहे. मला पॅरिसला चित्रकलेच्या पुढच्या शिक्षणासाठी जायचं आहे. अरे वा 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 वा, बेस्ट लक, राहुल दिलखुलासपणे म्हणाला. हो ना रे, पप्पांची शेवटची इच्छा होती ती मला पूर्ण करायलाच पाहिजे ना. इरा प्रथमच काहीशी हळवी होऊन म्हणाली. तिला त्या अवस्थेत बघून राहुलनं पुढे होऊन हलकेच तिच्या गालावर थोपटलं आणि मग तो गपचूप उठून खोलीच्या बाहेर पडला. श्रोते हो, हा होता भाग 12वा. भाग 13वा अर्थात सुरेश वैद्य लिखित अशा वेळी या कादंबरीचा शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.